विरोधक बोंबा मारतायत ना, सातत्यानं बोंबा मारतायत. 2000 कोटींची चोरी, 1400 कोटींची चोरी, असं करत करत आता ते 200 कोटींवर आले. कुणालाही यातलं छटाकभरही ज्ञान नाही आहे. पण हिंदूंच्या परमश्रद्धेय देवतेच्या मंदिरात चोरी झाली आहे, त्याचा प्रोपोगंडा सुरू झाला आहे. दुसऱ्या धर्मातल्या डुकरांना तर संधीच मिळाली आहे सामान्य हिंदूंना डिवचण्याची. मग एक हिंदू म्हणून मी या कमतरतेवर बोट ठेवलं तर अंधभक्तांना का बोचतं येते? अंधभक्तांनो, मला एक सांगा, तुम्ही हिंदू नाही आहेत का हो? धर्म बदललाय का तुम्ही? तुमचा धर्म बदनाम होतोय त्याबद्दल काहीच वाटत नाही तुम्हाला? जिसका जमीर जिंदा है उससे ये सवाल पूछे जाते हैं. जो बिक चुके हैं या जिनका जमीर मर गया है उन्हें क्या पता, उन्हें क्या खबर, अशी तुमची अवस्था आहे. भक्तांनो, माझ्यावर तुमचा एवढा राग का हो? तर हा सवाल मी आज नाही विचारत, तर अनेक वर्ष माझी ही तक्रार आहे त्या मराठी माणसाकडे ज्याची सतसत विवेकबुद्धी शाबूत आहे. तुम्ही जर स्वतःवर एक भक्त असा शिक्का मारून घेतला असेल तर मग ही सतसत विवेकबुद्धी आपण खुंटीवर टांगूनच या सोशल मीडियाच्या आभासी जगतात वावरत आहात हे नक्की. तरीही माझा सवाल असतो तुम्हाला. माझं म्हणाल तर मी ही भक्तच आहे, पण माझी ही भक्ती जी आहे ना ती ही देवाप्रती आहे, देशाप्रती आहे आणि माझ्या धर्माप्रती आहे. माझी राजकीय विचारधारा याच 3 मुद्द्यांभोवती फिरणारी आहे. जी राजकीय शक्ती माझ्या देवासाठी वापरली जाते, ज्यांचं राजकारण हे माझ्या देशाच्या भल्यासाठी होताना दिसतंय आणि जे लोक माझ्या धर्मासाठी आपलं राजकीय वजन वापरत आहेत त्यांच्यासोबत, त्यांच्या विचारधारेसोबत मी नकळतपणे उभा राहत आलोय. जन्म माझा गिरगावातला, त्यामुळे मूळचा शिवसैनिक आहे, बाळासाहेबांचा शिवसैनिक. आजच्या दोन्ही सेनांशी माझा काडीचाही संबंध नाही. उद्धवजींचं आडनाव ठाकरे आहे म्हणून त्यांच्यासोबत लाखो मराठी माणसं आजही ठामपणे उभी आहेत. वंदनीय बाळासाहेबांनी घातलेली भावनिक साथ आजही त्या मराठी माणसांच्या कानात गुंजत असते. माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. लोक सांभाळत आहेत अजूनही. आज एकनाथ शिंदे एक वेगळा प्रवाह घेऊन सोबत निघालेले आहेत. त्यांच्याकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा आहे. पण त्यांच्या प्रवाहातले 80-85% लोक हे स्वार्थी आहेत, लुच्चे आहेत. आज भाजपच्या सोबत राहून सत्तेत आहोत, जोवर आहोत तोवर ओरबाडून घ्यायचंय या एकाच ध्येयानं हे शिंदे साहेबांच्या सोबत आहेत. यांच्या निष्ठा शिंदे साहेबांवरच्या आणि हिंदुत्वावरच्या तकलादू आहेत. एक असा मोहाचा क्षण येऊ द्या, बघा हे कसे विरघळतात ते. उद्या जर यांना स्वतंत्रपणे लढायची वेळ आली ना तर आपण कुठून, कसे आणि कुठल्या चिन्हावर निवडून येऊ याचा विचार करावा लागणार आहे यांना. आणि तो विचार त्यांच्या निष्ठा बदलणारा ठरतो की नाही ते बघा, लिहून घ्या तुम्ही. उद्धवजींना राजकारण करता येतच नव्हतं, त्यात त्यांनी किचन कॅबिनेटचं ऐकून काँग्रेसशी पाठ लावून घेतला, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाशी प्रतारणा केली. चारित्र्यहीनतेचा शिक्का बसलेल्या स्त्रीसारखी अवस्था झाली आता त्यांच्या गटाची. कोणीही रुपया दाखवतोय आणि डोळा मारून आती ये क्या म्हणतोय. बरेच गेलेही, अजून काही जाण्याच्या तयारीत आहेत. आता यांना डोळे मारणाऱ्यांना प्रोत्साहन देणारे जे लोक आहेत ना, महाशक्तिशाली लोक, त्यांच्याच भक्तांबद्दल मी बोलायला सुरुवात केली होती सुरुवातीला, तर त्यांच्यावर यायला हवं ना, त्यांच्यावर येतो. हे लोक कधी काळी साधन शुचितेच्या नुसत्या गप्पा मारत नव्हते, तर खरोखर ही शुचिता पाळत होते. पण त्याच लोकांना आज काय झालं हे समजून घेणंच मुळात कठीण झालं. असो, आजचा हा व्हिडिओ कशासाठी आहे त्यावर येतो. लोकांना वाटतं हा भाजपचा प्रचार करणारा यूट्यूबर आहे, पण तसं आहे का? तर नाही. आम्ही पत्रकार आहोत का? तर पत्रकारही नाही, हे आधी लोकांनी लक्षात घ्यायला हवं. आम्ही कोण? तर सोशल मीडियावर राजकीय सामाजिक विषयांवर बोलणारे साधे यूट्यूबर्स आहोत, हे लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही काही लोकशाहीचे 4थे, 5वे, 6वे खांब वगैरे नाही, हे तर स्पष्ट आहे. मग उगाच काहीतरी असं बोलायचं, अरे तुम्ही पत्रकार ना, मग लोकशाहीचा कसला खांब आणि मग कसला 4था, मग झालेला 4था, मग त्याचा झालेला चुथडा वगैरे नका बोलू, नका बोलू. हे कुणाला बोलायचं असतं? जे खरोखर पत्रकार आहेत, पत्रकारिता करतात. तर माझं वैयक्तिक म्हणाल तर मला ओळखतात सगळ्याच पक्षातले लोक, कारण मी बोलतो ते काहींच्या पथ्यावर पडतं तर काहींच्या विरोधात जातं. त्यामुळे दोन्ही प्रकारचे लोक ओळखतात. त्यामुळे मी कोण आहे, माझं उपद्रव मूल्य किती आहे हे त्या सगळ्यांना व्यवस्थित ठाऊक आहे. 100तले 99 व्हिडिओ हे जेव्हा एकाच विचारसरणीच्या बाजूने त्यांच्यासाठीच केलेले वाटतात, तेव्हा 100% लोकांना असंच वाटतं की याला या विचारसरणीच्या पक्षांनी विकत घेतलाय. तसे उघड आरोप केले जातात कमेंट्समध्ये, भाजपचा दलाल, चाटुकार, भडवा,
असे शब्द वापरले जातात. या कमेंट्स करणाऱ्यांना वस्तुस्थितीशी देणं घेणं नसतं खरं तर. त्यांच्या आवडत्या नेत्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या पक्षाच्या विरोधात बोलतोय ना, म्हणजे हा भाजपचा दलाल आहे, भडवा आहे. सिद्ध करून दाखवाल? दाखवाल का सिद्ध करून? हा माझा त्या भडव्यांना सवाल आहे. सिद्ध करून दाखवा, मग तुम्ही म्हणाल ते मान्य करतो मी. बरं, आता भक्तांमधल्याच दृष्टीहीनांकडे वळूया आपण. दृष्टीहीन म्हणजे अंधभक्त. ज्या गोष्टी मला माझ्या देव, देश, धर्मासाठी चांगल्या वाटतात, त्याच्या समर्थनार्थ मी बोललो तर ते तुम्हाला आवडतं ना. पण जेन्युइन चुका ज्या महाशक्तिशाली मंडळी करतायत त्यावर बोललं तर ते या दृष्टीहीन भक्तांना झोंबतं. कसं तेही सांगतो तुम्हाला. UPI आणि डिजिटल पेमेंटच्या मार्गानं देशातल्या काळाबाजारीला संपवण्याचा विडा उचलणाऱ्या या देशाला कॅशलेस करण्याचं स्वप्न मांडणाऱ्या पंतप्रधानांनी राम मंदिरातल्या दान दक्षिणेसाठी डिजिटल पेमेंटची व्यवस्था का नाही करून घेतली? अख्खं मंदिर मोदींच्या देखरेखीखाली त्यांच्या सूचनांनुसारच उभं राहिलंय, हे सगळ्या दुनियेला माहिती आहे. हे नाकारता का तुम्ही? नाही ना. मग त्या मंदिरात हिंदूंकडूनच अर्पण केला जाणारा दानरूपी पैसा 5-6 भुरट्या चोरांनी चोरावा. जर इथं QR कोड असता तर ही चोरी झाली असती का हो? झालीच नसती. मी हाच मुद्दा माझ्या कालच्या व्हिडिओत सविस्तर समजावून सांगितलाय. मोदीजी इथं चुकलेत का? हा प्रश्न उभा राहतो की चुकलेत का? की त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना होती असं काहीतरी घडेल तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलंय का? विरोधक बोंबा मारतायत ना, सातत्यानं बोंबा मारतायत. 2000 कोटींची चोरी, 1400 कोटींची चोरी, असं करत करत आता ते 200 कोटींवर आले. कुणालाही यातलं छटाकभरही ज्ञान नाहीये. पण हिंदूंच्या परमश्रद्धेय देवतेच्या मंदिरात चोरी झाली आहे, त्याचा प्रोपगंडा सुरू झालाय. दुसऱ्या धर्मातल्या डुकरांना तर संधीच मिळाली आहे सामान्य हिंदूंना डिवचण्याची. मग एक हिंदू म्हणून मी या कमतरतेवर बोट ठेवलं तर अंधभक्तांना का बोचतंय ते? अंधभक्तांनो, मला एक सांगा, तुम्ही हिंदू नाही आहेत का हो? धर्म बदललाय का तुम्ही? तुमचा धर्म बदनाम होतोय त्याबद्दल काहीच वाटत नाही तुम्हाला? जिसका जमीर जिंदा है उससे ही ये सवाल पूछे जाते हैं. जो बिक चुके हैं या जिनका जमीर मर गया है उन्हें क्या पता, उन्हें क्या खबर. अशी तुमची अवस्था आहे. जरा अपने गिरेबान में झाको. सतसत विवेक बुद्धीला स्मरून एकदा विचार करा की आपण नेमके काय करतोय, आपण कोणाला फॉलो करतोय. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की भाजप हा एक राजकीय पक्ष आहे, तो राजकारणच करणार. पण किमान त्या पक्षाची पाळंमुळं ही हिंदुत्वाच्या मातीत रुजलेली आहेत. संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, यांच्या माध्यमातून आपण सामान्य हिंदू त्या त्या पाळामुळांच्या छोट्या छोट्या शाखा आहोत. त्यातलाच मी एक आहे. म्हणून जेवढं होईल तेवढं विचारधारेशी प्रामाणिक राहून हजारोंना अंगावर घेतोय मी. पण याचा अर्थ मी अंधभक्त नाहीये ना. जे चुकीचं आहे त्यावर पुराव्यासकट बोलत आलोय मी आज. माझ्या हिंदू बांधवांना त्यातलं गांभीर्य समजावत आलोय आणि यापुढेही समजावत राहणार, बोलत राहणार. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, यूट्यूबच्या माध्यमातून गुगलकडून रेव्हेन्यू मिळतो, पैसा मिळतो, तो व्ह्यूज आणि लाईक्सच्या संख्येच्या प्रमाणात. आज माझ्या उत्पन्नातला महत्त्वाचा सोर्स यूट्यूब जरी असलं तरी व्ह्यूजसाठी आणि त्यामुळे मिळणाऱ्या पैशांसाठी मी माझा देव, देश आणि धर्म बुडवणाऱ्यांपैकी नाही आहे. त्यामुळं कडवट असलेलं सत्यही तुम्हाला मी ऐकवणार आहे. भलेही त्याला लाखो व्ह्यूज नसतील मिळणार, नाही मिळत, चालेल मला. त्यातून पैसा नाही मिळणार, चालेल मला. पण माझा स्वाभिमान गहाण नाही ठेवणार कुणाकडे. माझा धर्म नाही बदनाम होऊ देणार मी. ज्यांना माझी भूमिका पटते त्यांनीच माझ्यासोबत राहावं. बाकीच्यांना त्यांचे मार्ग मोकळे आहेत. माझं बोलणं नाही पटत, तुमच्या राजकीय भूमिकांशी फारकत घेणारं वाटतंय तर बिनधास्त अनफॉलो करा, अनसबस्क्राईब करा चॅनल. आता हा माझा ॲरोगन्स वाटेल काहींना, मा झालाय म्हणतील, पण नाही, तसं अजिबात नाही. हा अहंकार नाहीये. तर मला माझ्या धर्माने शिकवलंय, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. आणि माझा वसा हिंदुत्व रक्षणाचा आहे, हिंदुत्व संवर्धनाचा आहे, हिंदुत्वाला बदनाम करण्याचा नाही. होत असेल हिंदू बदनाम तर होऊ देत की, 15-20 दिवसांनी सारं काही शांत होईल, असं आजवर होत आलंय नेहमीप्रमाणे. आपल्याला व्ह्यूज मिळतायत ना, अपना काम बनता भाड में जाय जनता, हे माझं तत्व नाहीये मुळात. मित्रो, सरतेशेवटी एकच सांगतो, होय, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या सोबत आहात म्हणूनच बेधडकपणे बोलण्याचं बळ माझ्या अंगी येतं. राजकारणी समोर आले आपल्या चुकून माकून तर देखल्या देवा दंडवत तसा नमस्कार करतात, हसतात आणि वाटेला लावतात आपल्याला. तुमची राजकीय विचारधारा कुठली का असेना, एक हिंदू म्हणून सोबत राहाल तर आनंद वाटेल.
बस एवढंच सांगायचं होतं मला. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.